नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे ई-केवायसी संदर्भात. आता ई-केवायसीचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलाय. तुम्ही आपल्या त्या ई-केवायसीच्या व्हिडिओला भरपूर जे आहे ते प्रेम दिलेलं आहे असं म्हणूया, कारण मलाही माहिती आहे की तुमची केवायसी झालेली नाही. त्यामुळं आपल्या त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर शेअर केलं आणि भरपूर लोकांनी त्याला पाहिलेलं आहे त्या आपल्या व्हिडिओला. तर जरूर व्हिडिओला शेअर जरूर करत जा, कारण काय होतं ना, ही जी आपली माहिती असते ही आपण सरकारच्या अपडेटवरच देत असतो. आपण कुठलीही फेक माहिती देत नाही. पण आजचा जो व्हिडिओ आहे तुमच्या ई-केवायसी संदर्भातच आहे. तुमच्या भरपूर कमेंट येत आहेत मला. मला आता मध्ये जी कमेंट आली होती बघा, त्या ताई म्हणत होत्या, ताई मी पात्र आहे, माझी केवायसी झालेली नाही, मला या 1500 रुपयाची खूप गरज आहे, तुम्ही काहीतरी करा, तुम्ही काहीतरी करा. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, मी सरकारला माहिती पाठवलेली आहे. माझे खूप प्रयत्न आतून चालू आहेत. आता काय मी प्रयत्न करते मी हे तुम्हाला व्हिडिओ मधून सांगू शकत नाही. आलं का लक्षात? मी हे पब्लिक नाही सांगू शकत. त्यामुळे मला समजून घ्या की मी ई-केवायसी साठी खूप पुरेपूर प्रयत्न करत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या महिलांची केवायसी झालेली नाही ना, त्या महिलांची केवायसी लवकरच सुरू होणार आहे. कारण मी ह्याचा फॉलोअप वेळोवेळी घेत आहे. ही माहिती मी तुमच्यासाठी तुम्हाला सांगते. कारण काय होतं, तुम्ही मला बऱ्याच इमोशनल सुद्धा कमेंट करत आहात. मला समजतंय की तुम्हाला ह्या योजनेची आणि या 1500 रुपयाची खूप गरज आहे. मी अगोदर व्हिडिओ शेअर केला बघा, आज ITR संदर्भामध्ये होता. तर नक्कीच ज्या महिलांचा फॉर्म ITR मुळे अपात्र झालाय तुम्ही तो व्हिडिओ पहा. आता या व्हिडिओमध्ये फक्त ई-केवायसी संदर्भातच माहिती देते आणि मी वेळोवेळी हा व्हिडिओ का शेअर करते, तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांनी पाहावं. जवळपास 60 लाखापेक्षा जास्त महिला आहेत ज्यांची केवायसी अजून बाकी आहे वेगवेगळ्या कारणांमुळे. आता ज्यावेळेस केवायसी सुरू होणार त्यावेळेस तुमची केवायसी होणार, तुम्ही त्यात पात्र ठरलात तर तुम्हाला लाभ मिळणार. हा तो पूर्ण वेगळा आहे, बरोबर. पण केवायसी होणं गरजेचं आहे, म्हणून आपण निरंतर प्रयत्न करत आहोत. आणि मी मगाशी बोलल्याप्रमाणे खात्रीशीर सांगते तुम्हाला, आपली केवायसी लवकरच सुरू होईल ज्या महिलांची केवायसी झालेली नाही. आता ज्यामध्ये दुसरा जो पार्ट आहे ई-केवायसीचा, ज्या आमच्या सिंगल महिला आहेत, ज्या एकल आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ही ई-केवायसी चालू होणं खूप गरजेचं आहे. ही ई-केवायसी चालू झाल्याशिवाय या माझ्या एकल महिलांना सुद्धा या योजनेच्या अंतर्गत 1 रुपया मिळणार नाही. हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. आता बऱ्याच महिलांचे जे हप्ते आहेत ते थांबलेले आहेत. तर तुम्ही काय म्हणताय मला की पेंडिंग हप्ते मिळतील का? तर नाही, पेंडिंग हप्ते मिळत नाहीत. तर पेंडिंग हप्त्या संदर्भात मी आता 1-2 दिवसामध्ये व्हिडिओ शेअर करणार आहे. तर पेंडिंग हप्त्याचा जो व्हिडिओ आहे ना, तुम्ही जरूर पहा. आजचा जो विषय होता ई-केवायसी संदर्भामध्ये मी सांगितलं ना तुम्हाला, तर थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे की केवायसी लवकरच सुरू होईल. मला माहिती आहे तुमची केवायसी झाली नाही, तुमचा लाभ थांबलाय, तुम्ही पात्र आहात तरी लाभ मिळत नाही, मला सगळं माहिती आहे. आणि मी खरं सांगते तुम्हाला, मी आतून खूप प्रयत्न करतेय. मला माहिती आहे मी काय करते, मी सांगू नाही शकत. तर या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगते, विश्वास ठेवा, लवकरच आपली केवायसी चालू होईल. आणि सगळ्यात अगोदर मीच तुम्हाला या केवायसी संदर्भात माहिती देणार आहे. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल, आपल्या चॅनलला शेअर केलं नसेल आणि लाईक केलं नसेल तर करून घ्या. का करा? कारण ह्याला 1ही रुपया लागत नाही. तुम्हाला मी ही माहिती खात्रीशीर देत आहे आणि आपली खात्रीशीर जी आहे ती केवायसी लवकरच चालू सुद्धा होणार आहे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की येणाऱ्या काळामध्ये अजून भरपूर अपडेट आहेत ज्या मी तुम्हाला देणार आहे. माझं कामच आहे सरकारची माहिती तुमच्यापर्यंत, तुमची माहिती सरकारपर्यंत पोहोचवणं आपल्या सर्व सोशल मीडियाच्या अंतर्गत, बरोबर. आणि खात्रीशीर माहिती देणारा आपलं मनीषा धुमाळ ऑफिशियल हे युट्यूब चॅनल आणि सगळे सोशल मीडिया आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला तात्काळ अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. आणि तुमचे ज्या काही कमेंट असतील ते कमेंट बॉक्समध्ये करा. आज विषय होता फक्त ई-केवायसीचा आणि बऱ्याच महिला मला कमेंट करत आहेत. आता त्यांना मी बोलू कसं ना, म्हणून मी व्हिडिओमधून ही माहिती दिली आहे. काळजी करू नका, लवकरच आपली केवायसी चालू होईल आणि मी सगळ्यात अगोदर तुम्हाला ही माहिती देणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.